कुठलाही गोलंदाज मात्र दयामाया दाखवलं नाही. सगळ्या गोलंदाज मात्र निश्चितच पिसं काढली आहेत आणि अप्रतिम फलंदाजी आपल्या संघासाठी केलीत. वसूल केलेत आपल्या बॅटमॅनना. अप्रतिम फलंदाजी. प्रज्वल ठाकूर यांच्याकडनं पारितोषिक आले त्या खेळाडूसाठी म्हणजे 200 रुपयाचं. त्याचा निश्चितच त्यांनी सामना संपल्यानंतर स्वीकार करायचा आहे, घेऊन जायचा आपला पारितोषिक. तर बोपर संघाचे संघनायक आणि चोळेगाव संघाचे संघनायक नाणेफेकीसाठी या. तर चोळेगावचे कॅप्टन ऑलरेडी ते आलेत. प्रवीण पाटील यांना विनंती करतो बोपर संघाचे संघनायक की नाणेफेकीसाठी ताबडतोब यायचं आहे. प्रभाकर रामा पाटील पडलेगाव यांच्याकडे एक पारितोषिक आले 200 रुपयाचं. सागरसाठी सागरने नंतर येऊन पारितोषिक आमच्या व्यासपीठावरनं घेऊन जायचं आहे. सामने ते सुरू होते. सेकंड इनिंगला सुरुवात येते कारण 62 धावा कुठल्या 63 धावांचं लक्ष काढायचा सामना जिंकण्यासाठी ते राकेश मात्र इलेव्हन सोनारपाडा संघाला. आणि पाहूया मात्र हा सामना जिंकून थेट अंतिम फेरीत प्रवेश कुठला संघ करतोय. लक्ष दोन्ही संघांकडे आहे की मात्र 62 धावांचं अवजड आव्हान मात्र घेतलंय मैदानावर. ते म्हणजेच राकेश मात्र इलेव्हन सोनारपाडा संघ तो बॅकफुटवर पाहायला मिळतोय का, आपल्या गोलंदाजच्या माध्यमातून गोलंदाज प्रभाव टाकतायत का बघायचं आहे, गोलंदाज सामना मोठा करतात का बघायचं आहे. आणि हे ऐकण्यासाठी तुम्ही ऐकूया पुढचं समालोचन रोशन संदे यांच्याकडनं. धन्यवाद सर. आपण सामना बघतोय, या सेमीफायनल सामना बघतोय. कालच्या दिवसातील राहिलेला सामना या मैदानावरती पडले विपक्ष सोनारपाडा या दोन संघांमध्ये. पडले संघ निर्धारित 4 षटकामध्ये तब्बल 62 धावा लावल्यात आणि 63 धावांचं खूप मोठं आव्हान ठेवलंय. ते म्हणजे राकेश म्हात्रे सोनारपाडा संघापुढे. फलंदाज लवकर पाठवायचे तर सोनारपाडा संघ जबरदस्त फलंदाजी केली. म्हणजे पडले संघाच्या सागर याने तब्बल 400 रुपयाचा मानकरी ठरला. फलंदाज सागर यापुढे सामना असेल सेमीफायनल सामना. दुसरा सेमीफायनल सामना आपण आजच्या दिवसातील बघू. भोपर विपक्ष चोलेगाव यामध्ये नाणेफेकी करतील आमचे मान्यवर. ज्ञानेश्वर मात्रे यांचे शुभ हस्ते नाणेफेकी करायची या सामन्याची. सामना बघू यापुढील सामना सेमीफायनल सामना चोलेगाव विपक्ष भोपर. दोन्ही संघांना ऑल द बेस्ट. तत्पूर्वी आपण सामना बघतोय मैदानावरती सोनारपाडा विपक्ष पडले या दोन संघांमध्ये एक बिग फाईट असणार आहेत. अस्तित्वाची लढाई असते दोन्ही संघांच्या दृष्टिकोनाने विचार केला तर. आणि तब्बल 63 धावांचं आव्हान ठेवलंय ते म्हणजे पडले संघाने सोनारपाडा संघापुढे. चोलेगाव संघ नाणेफेकी जिंकतोय आणि प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारलंय. तर आमंत्रित करते म्हणजे भोपर संघाला फलंदाजीसाठी. यानंतरचा आपण सामना बघू सेमीफायनल सामना भोपर विपक्ष चोलेगाव या दोन संघांमध्ये. तर एक सुवर्ण संधी असणार त्यामुळे पडले संघाच्या गोलंदाजांना कैलासवासी लक्ष्मीबाई आत्माराम ठाकूर यांच्या स्मरणार्थ कुमार प्रज्वल ठाकूर यांच्याकडून जर हॅट्रिक संपादन करतो तर जो कोणताही गोलंदाज तब्बल 500 रुपयाचा मानकरी ठरेल. विकेट हॅट्रिकसाठी 500 रुपयाचा पारितोषिक लावली आहे. तसेच मानस शेलार आयरे यांच्याकडून सुद्धा 500 रुपयाचा पारितोषिक असणार आहे विकेट हॅट्रिकसाठी. आपण बघताय आयरेगाव चषक 2016 मध्ये आलेल्या तमाम प्रेक्षकांचं हार्दिक स्वागत करतोय. तसेच उपस्थित सर्व मान्यवरांचं सुद्धा हार्दिक स्वागत करतोय. वैयक्तिक पहिलं सांघिक पहिला गोलंदाज ज्ञानेश्वर. पहिला चेंडू वेडकावण्याचा प्रयत्न. निर्धाव चेंडूची सांगतो होते. पहिला चेंडू सुरेख सुरुवात करतोय गोलंदाज ज्ञानेश्वर. नक्कीच अनुभवपणा लावतोय गोलंदाज ज्ञानेश्वर मैदानावरती आपण बघतोय. पहिला चेंडू निर्धाव चेंडू फेकतोय. चांगली सुरुवात करतोय. एक अनुभवी गोलंदाज मानला तो म्हणजे पडले संघाचा. दरम्यान पुढील चेंडू राईट मोर द विकेटचा मार करतो. स्ट्रायकिंगला फलंदाज डावकरचा फलंदाज योगेश लॉफ करतो. चेंडूला गॅपमध्ये चेंडूला खेळून काढलाय. पाहता सीमारेषे बाहेर 4 धावांसाठी गुड शॉट. धन्यवाद डीजे मास्टर. दरम्यान पुढील चेंडू पुन्हा एकदा समुद्र फलंदाज ज्ञानेश्वर. कार्पेट ड्रायव्हर मिळते. चांगली क्षेत्ररक्षण. चांगली फेकी होते. धावसंख्या स्थगित. धावसंख्या 4 बिनबाद 4. .
पुढील चेंडू पुन्हा एकदा सामोरचा फलंदाज योगेश, व्यक्तिगत 4 धावसंख्या तिकडे फलंदाज योगेश. पुढील चेंडू पुन्हा एकदा मारण्याचा प्रयत्न बसतोय. निर्धाव चेंडूची सांगता होते. आतापर्यंत 4 चेंडू फेकलेत आणि तब्बल 4 धावा खर्च केलेत. मी तर म्हणजे चांगली गोलंदाजी करतोय, अचूक टप्प्यावरती गोलंदाजी करतोय, एक आक्रमक गोलंदाजी करताना दिसतोय गोलंदाज ज्ञानेश्वर. मी आधीच म्हटलं होतं एक अनुभवी गोलंदाज, अनेक रेकॉर्ड्स आणि रिवॉर्ड्स त्याच्या नावावरती आहेत, असा गोलंदाज आपल्याला बघायला मिळतोय पडले संघाचा ज्ञानेश्वर. दरम्यान पुढील चेंडू पुन्हा एकदा इनसाइड एज लागते. 1 धाव पूर्ण करतोय अक्षय. तो चेंडूवरती तिसऱ्या अटेम्प्टने चेंडू फील केला जातोय. धावसंख्या 1 ने वाढते, धावसंख्या 5, बिनबाद 5. पारपेचा 1 चेंडू फक्त शिल्लक. स्ट्रायकिंगला आपण फलंदाज बघू. पहिल्यांदाच दत्ता ठाकूर, एक विस्फोटक फलंदाज सोनापाडा संघाचा. बघू कशी कामगिरी करतोय. खूप मोठं आव्हान पेळायचं आहे ते म्हणजे सोनापाडा संघाला. नक्कीच कालच्या दिवसामध्ये आपण बघितलं तर सोनापाडा संघ चॅम्पियन संघ ठरला होता नारिवली इथे. जबरदस्त फॉर्ममध्ये असलेला संघ आपण बघतोय. राकेश मात्रे 11 सोनापाडा संघ या मैदानावरती खेळताना. धावसंख्या लागली धावफलकावरती पहिल्या षटक मार्गस्थ असताना बिनबाद 5. धन्यवाद डीजे मास्टर. आणि 1 बाउन्स सीमारेषे बाहेर चाहत्यासाठी. जे कोणी शिडीवरती बसलेत मित्रांनो जरा सहकार्य करायचं, आमच्या पाहुण्यांना येण्यासाठी जागा ठेवायची. धावसंख्या 9. नक्कीच कैलास मात्रे साहेबांकडून 500 रुपये सुद्धा आलेले आहेत. धन्यवाद. धावसंख्या बिनबाद 9. पुढील समय 18 जण 54 धावांची असणाऱ्या सामन्यासाठी वैयक्तिक पहिले सांगित दुसऱ्या षटकात गोलंदाज देतोय स्वप्नील मात्रे. राईट मोर द विकेट सामना करतोय. स्ट्राईकला बंदाचा योगेश फक्त दिशा देतोय. चेन्नईच्या फायनल सीझनमध्ये सीमारेषे बाहेरच्या हातासाठी गुड शॉट. धन्यवाद. या दरम्यान आमच्या पाहुण्यांचे इथे आगमन होत आहे. चंदन भगत साहेबांचे इथे आगमन होत आहे. हार्दिक स्वागत असणार आहे. साहेबांना विनंती असते आणि व्हाईस प्रेसिडेंट स्थानपन्न व्हायचं आहे. धावसंख्या 13. तसेच प्रेक्षकांना एक सूचना असणार आहे, त्या शिडीवरती बसलेत, आमच्या पाहुण्यांना येण्यासाठी जागा ठेवायची, जरा उठायचं तिथून. धावसंख्या दोरंगत धावसंख्या 13, बिनबाद 13. पुढील चेंडू पुन्हा एकदा. आता ब्लॉक बॉलचा वापर करतोय गोलंदाज स्वप्नील मात्रे. खोदून काढला चेंडूला. एका धावेचा अवधी होता. धावसंख्या 1 ने वाढते, धावसंख्या 14, बिनबाद 14. अजूनही 49 धावांची असणार आहे. चेंडूची लगेच 16 धावे होता 49. खूप मोठी धावसंख्येचा पाठलाग करतोय सोनारपाडा संघ. राकेश म्हात्रे सोनारपाडा संघ आपण बघतोय मैदानावरती. दुसऱ्या मार्गाचा धावसंख्या बघतोय धावफलकावरती बिनबाद 14. पुढील चेंडू पुन्हा एकदा. आता मात्र लॉफ करतो चेंडूला, भिडकावून देतो चेंडूला. खराब क्षेत्ररक्षण. 1 बाउन्स सीमारेषे बाहेर 4 धावांसाठी गुड शॉट. सागरेला एकूण 900 रुपयाचा पारितोषिक जमा आहे, त्यामध्ये आमच्या समाजन कक्षामध्ये. त्यानंतर त्याने घेऊन जायचे. धावसंख्या बघतोय आपण धावा लागते 18 धावा लागली. आता चांगली सुरुवात करतोय तो म्हणजे फलंदाज. पुढील चेंडू पुन्हा त्या ब्लॉक बॉलचा वापर करतोय. चेंडू येते लॉंग ऑफ मध्ये 1 धाव पूर्ण करतोय. कार्पेट ड्राइव्ह बघायला मिळते. दिनेश येतोय पुन्हा एकदा. खराब क्षेत्ररक्षण करतोय दिनेश पुन्हा एकदा. धावसंख्या 2 ने वाढते, धावसंख्या 20, बिनबाद 20.
पुढील चेंडू पुन्हा एकदा स्लोअर वनचा वापर केला आहे, भिडकावून दिला चेंडूला, चेंडूच्या लॉंग ऑन रिझन मध्ये एक धाव पूर्ण करतोय, मयूर येतोय चेंडूवरती, चांगलं क्षेत्ररक्षण बघायला मिळतंय, फक्त एका धावेचा अवधी होता, धावसंख्या 1 ने वाढते, धावसंख्या 21, बिनबाद 21, दुसरे षटक मार्गस्थ, एक चेंडू शिल्लक. नक्की जर 63 धावांचा पाठलाग करताना दिसतो तर म्हणजे राकेश मात्रे सोनारपाडा संघ आतापर्यंत धावा लागले, धावबलकाती बिनबाद 21, दुसऱ्या षटकातील एक चेंडू शिल्लक. स्ट्रायकिंगला फलंदाज योगेश पाटील. नक्कीच आता मात्र टॉप गिअरमध्ये फलंदाजी करावी लागेल तर सामना जिंकायचा असेल तर तो म्हणजे सोनारपाडा संघाला 13 चेंडू आणि 42 धावांची गरज. पुन्हा आता मात्र लॉफ करतो चेंडूला, सीमा रेषे बाहेर, 6 धावांसाठी गुड शॉट. खेळाची शिल्लक आहेत, एक सेमी फायनलचा आणि एक मेगा फायनलचा. 12 चेंडू 36 धावांची रचना सामना जिंकण्यासाठी. धावसंख्या बघतोय आपण दोन षटकानंतर 27 धावा लागले धावबलकावरती, बिनबाद 27, 12 चेंडू 36 धावांची रचना. स्ट्रायकिंगला फलंदाज बघतोय सलामीचा फलंदाज दत्ता ठाकूर, नो स्ट्रायकिंगला फलंदाज योगेश पाटील ज्यांनी आत्ताच एक बॅटचा पेस ओपन केलाय आणि षटकार लगावलाय आपल्या संघासाठी. नवीन गोलंदाज जपेश, वैयक्तिक पहिले सांघिक तिसरं षटक हाताळलं गोलंदाज जपेश. स्वप्नील मात्रेने अतिशय महागडे षटक हाताळलं, तब्बल 18 धावा खर्च केले आपल्या षटकामध्ये. 12 चेंडू 36 धावांची रच. सामना बघतोय सेमीफायनल सामना सोनारपाडा विपक्ष पडले या दोन संघांमध्ये. 12 चेंडू 36 धावांची रच. राईट मोर्द विकेटचा मारा करतोय नवीन आलेला गोलंदाज जपेश, नौका खेळाडू. आता मात्र लॉफ करतो चेंडूला एक्स्ट्रा झोन मध्ये, खराब क्षेत्ररक्षण पुन्हा एकदा झेल ड्रॉप करतोय नक्कीच दिनेश. खराब क्षेत्ररक्षण दाखवलं आतापर्यंत दिनेश याने. धावसंख्या 2 ने वाटते, धावसंख्या 29, बिनबाद 29. एक जीवनदान मिळतो तो म्हणजे दत्ता ठाकूर याला. एक विस्फोटक फलंदाज, आक्रमक फलंदाज मानला होतो. चांगली सुरुवात करतोय गोलंदाज जपेश. फुल टॉस चेंडू वेळकावून दिला चेंडूला, मयूर चेंडूवरती कोणती चूक न करता प्रतिमा झेल टिपतोय. पहिला धक्का बसतो 29 या धावसंख्येवरती सोनारपाडा संघाला.
जो मैं गाऊं के लिखूं तेरे लिए मैं क्या करूं धीरे धीरे से मेरी जिंदगी में धीरे धीरे से दिल को धावसंख्या आपण बघतो आपल्याकडे 2 बाद 29. हॅट्रिकची संधी असणार आहे. जर हॅट्रिक संपादन करतो नक्कीच 1000चा मानकरी ठरेल. गोलंदाज जपेश पारितोषिक लागले ते म्हणजे मानस शिलार यांच्याकडून 500 रुपयाचं, तसेच कैलासवासी लक्ष्मी आत्माराम ठाकूर यांच्या स्मरणार्थ कुमार प्रज्वल ठाकूर यांच्याकडून सुद्धा 500 रुपयाचा पारितोषिक लागले आहे. तब्बल 1000चा पारितोषिक लागला आहे. ते म्हणजे हॅट्रिकसाठी हॅट्रिकची संधी असणारे गोलंदाज जपेश याला 2 चेंडूमध्ये 2 फलंदाज बाद करतोय आतापर्यंत. तर हॅट्रिक चेंडू असणार आहे. स्ट्रायकिंगला फलंदाज आपण बघतोय डावखुऱ्याचा फलंदाज परेश. शिडीवरती कोणी बसू नका मित्रांनो, सहकार्य करायचं जरा. पुन्हा त्याला ऑफ करण्याचा प्रयत्न चेंडूच्या फायनल मध्ये अक्षय तो चेंडूवरती 1 धाव पूर्ण करतोय. दुसऱ्याचा नक्कीच प्रयत्न असणार आहे. 2 धावा सहजरित्या पूर्ण करतायत. धावसंख्या 2 ने वाढते. धावसंख्या 31. 2 बाद 31. अजून षटकातील 2 चेंडू शिल्लक. आशुतोष आपण बघतोय अप्रतिम षटक आदळतोय गोलंदाज जपेश. 4 चेंडू फेकले, 4 धावा खर्च केल्या, 2 मोठे धक्के दिले. ते म्हणजे सोनारपाडा संघ 2 चेंडू शिल्लक. 8 चेंडू 32 धावाची गरज. पुढील चेंडू पुन्हा एकदा. आता मात्र लॉब घ्या चेंडूला. बिग षटकार. अगो गाणगोत जमलाय सारा आमच्या दीक्षाची तयारी करा अगो गाणगोत जमलाय सारा धन्यवाद दीक्षाची तयारी. या दरम्यान आमचे मान्यवर आपल्या विभागातील सुप्रसिद्ध गायक सनी संते यांचं आगमन होतं. हार्दिक स्वागत. सनी संते यांना विनंती असणार की व्यासपीठावर स्थानबद्ध व्हायचे. 1 चेंडू शिल्लक. 7 चेंडू 26 धावाची गरज. नक्कीच जपेशाने मेडन षटक हाताळलं होतं याच मैदानावरती. लॉफ करतो चेंडूला. चेंडू येतोय कार्पेट ड्राव बघा मिळते लॉंग ऑन मध्ये. चांगलं क्षेत्ररक्षण. 2 धावा चितेच्या वेगाने पूर्ण करतायत दोन्ही फलंदाज. धावसंख्या 2 ने वाटते. धावसंख्या 39. उर्वरित समय 6 चेंडू आणि 24 धावेची गरज. 6 चेंडू 24 धावेची गरज असणार आहे. ते म्हणजे राकेश मात्रेला सोनारपाडा संघाला सनी संते यांचे ते आगमन होते. सहा चेंडू 24 धावांची असणार आहे. निर्णायक षटक आता संघनायकाने विश्वास दाखवला गोलंदाज अक्षय याच्यावरती. नक्कीच कालच्या दिवसामध्ये अप्रतिमा गोलंदाजी केली होती अक्षयाने. आक्रमक गोलंदाजी केली होती. स्ट्रायकिंगला आपण फलंदाज बघतोय. एक आक्रमक फलंदाज संघाचा एक अष्टपैलू खेळाडू होतो म्हणजे सोनारपाडा संघाचा अमर ठाकूर. पहिला चेंडू बिग षटकार. चेंडू आउट ऑफ द पार्क. बिग 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 षटकार. मी तुझे दसरला दैता पाकाचे महिन्याने येईन मी तुझे दसरला माझी एकविदा आईची अरले डोंगराला माझी एकविदा आईची अरले डोंगराला दैता पाकाचे महिन्याने येईन. धन्यवाद डीजे मास्टर. पहिल्या चेंडूवर षटकाराने स्वागत करतो या गोलंदाजाचं. तुम्ही अमर ठाकूर मी आधीच म्हटलं होतं अतिशय आक्रमक फलंदाज मानला तो आणि पहिल्या चेंडूवरती 6 धावा वसूल करतो या गोलंदाज अक्षयाच्या, ज्याने कालच्या दिवसामध्ये अप्रतिम गोलंदाजी केली होती ती म्हणजे गोलंदाज अक्षयाने. त्याचा मात्र पहिल्या चेंडूवरती करपून समाचार घेताना दिसतोय फलंदाज अमर. 5 चेंडू आणि 18 धावाची गरज. 5 चेंडू 18 धावांची गरज असणार सामना जिंकण्यासाठी.
पुढील चेंडू राईट राऊंड विकेटचा मार करतोय या गोलंदाज अक्षय. आता मात्र दिशा बर करतोय गोलंदाज पंच जितू शेलार आम्हाला सांगतात हा चेंडू खराब आहे. अवांतर धावसंख्येत भर धावसंख्या 1 वाटते धावसंख्या 46. दोन बाद 46 धावसंख्या बघतोय आपण धावफलकावरती 5 चेंडू 17 धावांची गरज. यापुढील सामना बघू भोपर विपक्ष चोळेगाव सेमीफायनल सामना असेल. यापुढील सामना पुण्याला लॉफ करतो चेंडूला चेंडू हवेमध्ये जवळपास कोणताही खेळून नाहीये. दिनेश पोहोचत नाहीये चेंडूवरती खराब क्षेत्ररक्षण करतोय 5 धावाला 4 धावा मिळत आहेत. धन्यवाद प्रसाद सर. आपण बघतोय नक्कीच चेंडूने पाठला घेतलाय तर दिनेश याचा जेव्हा जेव्हा जातोय चेंडू आणि खराब क्षेत्ररक्षण दाखवतोय दिनेश. तिथे 2 धावा होतात ते फक्त 4 धावा देतोय तो म्हणजे सोनापाडा संघ 4 धावा मिळत आहेत. 4 चेंडू 13 धावांची गरज. स्ट्रायकिंगला फलंदाज अमर ठाकूर ज्याने आधीच टॉप गिअरमध्ये फलंदाजी करताना दिसतोय. 4 चेंडू 13 धावांची गरज. आता लॉफ करतो चेंडूला आता मात्र कोणतीही चूक न करता फलंदाज बाद होतोय. मोठा धक्का बसतोय सोनापाडा संघाला. धन्यवाद डीजे मास्टर. अप्रतिम सामना बघतोय सेमीफायनल सामना सोनापाडा विपक्ष पडले या 2 संघांमध्ये 3 चेंडू 13 धावांची गरज. सकाळच्या सत्रामध्ये आपण सामना बघितला होता निलजे विपक्ष मोठा गाव. निलजे संघाला सुद्धा 3 चेंडूमध्ये 13 धावांची गरज होती आशुतोष आणि सामना जिंकला होता तो म्हणजे निलजे संघाने. अशीच कामगिरी करतोय का सोनापाडा संघाचा परेश बघायचं आपल्याला. 3 चेंडू 13 धावांची गरज कंपल्सरी करावं लागतील याची नोंद घ्यायची आहे कारण की या स्पर्धेचा नियम आहे कंपल्सरी चेसिंग विकेट आणि टॉसला महत्व नाही आहे या स्पर्धेमध्ये याची नोंद घ्यायची आहे. 3 चेंडू 13 धावांची गरज. स्ट्राईकला फलंदाज बघतोय आपण परेश. नो स्ट्राईकला फलंदाज रितेश. आता माझा कमबॅक करतोय गोलंदाज येतोय अक्षय. 3 चेंडू 13 धावांची गरज. धावसंख्या 50 3 बाद 50. राईट मुहूर्त विकेटचा मारा करतोय गोलंदाज तयार अक्षय. स्ट्रायकिंगला फलंदाज परेश. आता माझा मोठा फटका 6 धावांसाठी गुड शॉट. धन्यवाद डीजे मास्टर. नक्कीच कोणी कॅमेरा नेला असेल तर मित्रांनो द्यायचे. शुभमचा कॅमेरा होता कोण नेला असेल डीजे सिस्टम जे ते कॅमेरा होता आमचा जो कोण नेला असेल त्यांनी द्यायचे. 2 चेंडू 7 धावांची गरज. नक्कीच परेश सांगतोय बॅटवरती चेंडू आला नव्हता परंतु तरी 6 धावा मिळत आहेत. 2 चेंडू 7 धावांची गरज. अतिशय अप्रतिम सामना मिळतोय. एक हाय व्होल्टेज सामना बघायला मिळतोय सेमीफायनल सामना मैदानावरती. आता मारण्याचा प्रयत्न बसतोय निर्धाव चेंडू सांगत होते. धावसंख्या स्थगित धावसंख्या 56. 1 चेंडू 7 धावेची गरज. 1 चेंडू 7 धावेची गरज. पडले संघ वापसी करून देतो या अक्षय गोलंदाज पडले संघाला. 1 चेंडू आणि 7 धावेची गरज असणारे सामना घेण्यासाठी. 1 चेंडू 7 धावांची गरज. कोणी कॅमेरा घेतला असेल त्याने द्यायचे लगेच. 1 चेंडू 7 धावेची गरज. भैया कोणत्या संघ मेगा फायनलमध्ये प्रवेश करतोय पडले की सोनापाडा एक मोठा प्रश्नचिन्ह. चेंडू शिल्लक आहेत 1 धावा होतात 7 आणि 7 धावा कंपल्सरी असणार आहेत. अक्षय अप्रतिम षटक हाताळतोय गोलंदाज येतो या अक्षय. नक्कीच
संघनायकाने विश्वास दाखवला होता अक्षय याच्यावरती. 1 चेंडू 7 धावांचे राईट राऊंड विकेटचा मार करतोय. स्ट्रायकिंगला फलंदाज परेश. आता तो लॉब करतोय. पडले संघ मेगा फायनल मध्ये प्रवेश करतोय. हार्दिक अभिनंदन पडले संघाचं. धन्यवाद डीजे मास्टर. 2 मिनिटं निखिल. या सामन्याचा सामनादार पुरस्कार जातोय तो म्हणजे नो डाऊट 10 चेंडू मध्ये तब्बल 35 धावा केली आपल्या संघासाठी. जवळ 350च्या स्ट्राईक रेटने फलंदाजी केली आहे या मैदानावरती. आपण बघतोय सागर यायचे. मी आमचे मान्यवर सनी संधी यांना विनंती करतो की तुमच्या शुभ हस्ते सन्मान करायचे. आकर्षक ट्रॉफी तसेच 900 रुपयाचा पारितोषिक सुद्धा आहे त्यामध्ये सागर याला. ॲटिट्यूड फॅशन तर्फे एक शर्ट आणि आकर्षक ट्रॉफी आपण बघतोय. धन्यवाद डीजे मास्टर. तसेच 900 रुपयाचा पारितोषिक असणार आहे. कैलास म्हात्रे साहेबांकडून 500 रुपयाचा पारितोषिक. प्रभाकर पाटील यांच्याकडून सुद्धा 200 रुपयाचा पारितोषिक आणि प्रज्वल ठाकूर यांच्याकडून सुद्धा 200 रुपयाचा पारितोषिक. असे एकूण 900 रुपयाचा पारितोषिक असणार आहे सागर याला. आणि आपल्या संघाला मेगा फायनल मध्ये प्रवेश करून दिलाय पडले संघाला. त्यामुळे सागर याने वेल प्लेड सागर. तर यापुढे काय घडतं